सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. मध्यंतरी युट्यूब वरती ऐकलेल्या एका लहानशा पण अर्थपूर्ण अशा हिंदी कथेचा हा मराठी अनुवाद. एका मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबाची ही एक गोष्ट. पती पत्नी आणि 2 लहान मुलं असं एक मध्यमवर्गीय कुटुंब एका शहरामध्ये राहत होतं. बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबांची जी स्वप्न असतात तशीच यांची देखील स्वप्न होती. अशा स्वप्नांपैकीच एक स्वप्न म्हणजे आपल्याकडे आपल्या स्वतःची हक्काची एक 4 व्हीलर कार असावी. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या घरातला कर्ता पुरुष हा धडपडत होता. आणि एके दिवशी जेव्हा आता आपण डाऊन पेमेंट करण्या इतपत रक्कम तरी भरू शकतो हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्या दिवशी त्या कुटुंबानं कार घेण्याचं नक्की केलं. काही रक्कम बचत केलेल्या पैशामधून डाऊन पेमेंटसाठी उभी केली, तर उरलेली रक्कम ही कर्जामधनं उभी करून त्या कुटुंबाने एके दिवशी कार घेतली. शोरूम मधून कारची डिलिव्हरी ज्या दिवशी घेतली त्या दिवशी हे कुटुंब खूप आनंदात होतं. पहिल्याच दिवशी त्या कुटुंबानं कार घेऊन शहराशेजारच्या एका मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याचं ठरवलं. पण नेमकं त्याच दिवशी शहरामध्ये मोठं वादळ आलं. सोसाट्याचा वाराही सुटला. मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या एका रस्त्यावरती एका सिग्नलला जेव्हा ही कार थांबली होती, नेमकं त्याच वेळेला सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेजारचं भलं मोठं एक झाड उन्मळून पडलं. आणि ते नेमकं पडलं ते यांच्याच गाडीवरती. गाडीचं प्रचंड नुकसान झालं, अतोनात नुकसान झालं. सुदैवाची गोष्ट हीच होती की गाडीमध्ये बसलेल्या या चौघांना किरकोळ खरचटण्याशिवाय किंवा किरकोळ जखमेशिवाय काहीच त्रास झाला नाही. पण गाडीचं झालेलं प्रचंड ते नुकसान बघून त्यांना त्यावेळेला खूप वाईट वाटलं. अर्थात इन्शुरन्स वगैरे असल्यामुळे फारसं काही आर्थिक नुकसान झालं नाही. गाडी दुरुस्तीसाठी शोरूम मध्ये देण्यात आली. गाडी पूर्णपणे दुरुस्त होऊन परत येण्याकरता साधारण 15 ते 20 दिवस लागणार होते. शेजारी पाजारी लोकांना असं वाटलं की कदाचित ही गाडी घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी जेव्हा त्या गाडीमधनं ते लोक दर्शनाला चालले होते त्यावेळेला त्यांच्यावरती आपत्ती कोसळली, संकट कोसळलं. त्यामुळे कदाचित आता गाडी पुन्हा नव्याने दुरुस्त होऊन जरी आली तरी देखील हे कुटुंब ती गाडी आपल्याकडे न ठेवता लगेचच विकून टाकतील. पण घडलं मात्र नेमकं याच्या उलट. 15-20 दिवसानंतर गाडी दुरुस्त होऊन पुन्हा नव्याने जेव्हा आली त्यावेळेला या कुटुंबाने पुन्हा एकदा आनंद साजरा केला. याही वेळेला परत एकदा त्या शहराशेजारील मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी ते गाडी घेऊन गेले. यावेळेला त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेला देवाला दाखवलेला पेढ्यांचा प्रसाद घरी आल्यानंतर त्यांनी सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटला. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आश्चर्यानं आपलं मत त्या घरातील कर्त्या पुरुषासमोर व्यक्त केलं. ते म्हणाले, खरं तर तुम्ही नवी कोरी गाडी घेतली आणि गाडी घेतली त्याच दिवशी आनंदाप्रित्यर्थ तुम्ही देवदर्शनाला जायला निघाला. पण दुर्दैवानं त्याच दिवशी तुमच्यावरती एवढी मोठी आपत्ती कोसळली, संकट कोसळलं. म्हणून खरं तर आम्हाला असं वाटत होतं की ज्या गाडीमुळे आपल्यावरती एवढी मोठी संकट कोसळलं, एवढी मोठी आपत्ती कोसळली, ती गाडी तुम्ही कदाचित तिला अशुभ मानाल आणि जरी ती पुन्हा नव्याने दुरुस्त होऊन आली तरी त्या गाडीला विकून टाकाल. पण खरं तर तुम्ही खूप आनंदी दिसतात. या प्रश्नावरती त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाने हसत हसत उत्तर दिलं, तुम्ही म्हणताय ती गोष्ट अगदी खरी आहे. आम्ही ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी देवदर्शनाला जात असताना आमच्यावर मोठी आपत्ती कोसळली, संकट कोसळलं. पण या सगळ्या गोष्टीकडे मी एका वेगळ्या नजरेतून, वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. खरं तर आमच्या नशिबामध्ये, आमच्या 4ही जणांच्या नशिबात त्या दिवशी संकट कोसळणं, आपत्ती कोसळणं हे लिहिलेलंच होतं आणि घडलं देखील तसंच. पण ज्या वेळेला आमच्यावरती ती आपत्ती कोसळली, संकट कोसळलं, त्यावेळेला आम्ही 4घे जण सुखरूप त्यातून बचावलो. त्याचं कारण आम्ही 4घेही जण त्या गाडीच्या आतमध्ये बसलेलो होतो. ही गाडी होती म्हणूनच कोसळलेल्या संकटातून, कोसळलेल्या आपत्तीतून आम्ही सुखरूपपणे बाहेर पडलो, बचावलो. म्हणूनच मग ज्या गाडीमुळे आपण ज्या संकटातून, ज्या आपत्तीमधून बचावलो, जिनं हे संकट, आपत्ती स्वतःवरती घेतली, त्या गाडीला आम्ही अशुभ कसं समजणार? म्हणून खरं तर ही गाडी आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी लकी आहे असं समजून जेव्हा ही गाडी पुन्हा एकदा दुरुस्त होऊन नव्याने आमच्या घरी आज आली तेव्हा तिला आम्ही आमच्या कुटुंबात आनंदानं स्थान दिलं. त्यानं दिलेलं हे उत्तर ऐकून त्या उत्तरातील त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक करत शेजारी पाजारी तिथून परतले. अगदी छोटीशीच ही गोष्ट, पण येणाऱ्या संकटाकडे, आपत्तीकडे किंवा त्या संकटजन्य, आपत्तीजन्य परिस्थितीकडे
सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हे आपल्याला शिकवून जाते. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.